नमस्कार मित्र. आज आपल्याला मी माझ्या आयुष्यात एक थरारक आणि भयानक असा घडलेला एक किस्सा सांगणार आहे. असे किस्से आपल्या पण आयुष्यात असे घडत जातात आणि त्या किस्स्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतो. आणि अशाच प्रकारचा एक किस्सा माझ्या आयुष्यात घडला आणि त्या किस्स्यानं मला वाटतंय माझं जीवन संपूर्ण पालटून गेलं. आणि तो पालटण्यासारखाच असा किस्सा घडला. आणि मला वाटतंय आपल्या पण आयुष्यामध्ये असे किस्से घडले असतील की त्यानं तुमचं जीवन पालटलं असेल. पण हा माझा किस्सा फार वेगळा आहे. मित्र, गुरुवारचा तो दिवस माझ्या सुट्टीचा. बुधवारी मी जेवून झोपलो आणि त्यावेळी आपला बेड नव्हता. म्हणजे बेड ही संस्कृती नव्हती, कॉट ही संस्कृती होती. तुम्ही सुद्धा कॉट बघितला असशीला, कॉट वापरला असशीला. त्यावेळी कॉट म्हणजे हे भारी म्हणजे मोठं असायचं. आता बेड मोठं असते. तर असू दे, आता त्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही. पण त्यावेळी आमचा कॉट होता. मी सकाळी उठलो आणि सुट्टी असल्यामुळे 9च्या दरम्यान मी उठलो आणि मी असं पाय सोडून खाली पाय सोडून बेडवरच म्हणजे कॉटवरच बसलो होतो. तर मी बघितलं तर माझ्या पायाला सूज आली. त्या आईला म्हणलं काय भानगड म्हणलं, ही आणि काय भानगड नवीन पायाला सूज आली. पण मी दवाखान्यात असल्यामुळे थोडस मला त्यामधली कल्पना होती. मग मी काय म्हणलं की माझ्या पायाला सूज आली आहे, तर बाबा ते काहीतरी ब्लड प्रेशर वाढलं असेल किंवा किडनीचं काहीतरी झालं असेल. म्हणून मी काय केलं की सीधा काय न विचार करता पहिल्यांदा माझा ब्लड प्रेशर बघितला. तर ब्लड प्रेशर साधारण की 280 वरला आणि खालचा सुद्धा 190च्या आसपास गेला होता. म्हणजे हाय बीपी झाला होता. मग मी काही विचार केला नाही आणि सरळ मी माझं जाऊन रक्त तपासलं. तपासण्या केल्यानंतर त्या रक्ताच्या तपासण्या माझ्या सगळ्या बॉर्डर लाईन म्हणजे किडनीच्या दृष्टीने त्या सगळ्या बॉर्डर लाईन होत्या. आता काय झालं मित्रांनो, तुम्हाला सांगतो की मी दवाखान्यात कामाला असल्यामुळं हे माझ्या संपूर्ण लक्षात आलं. नाहीतर की माझ्या जागी जर का दुसरा कोण असता तर त्यातून तो उद्भवलाच नसता. अशा पद्धतीची ती परिस्थिती होती. मग मी इथं डॉक्टरना दाखवलं. डॉक्टरनी त्या किडनीच्या दृष्टीने मला औषध मी चालू केले. आता मी घरी विश्रांती घ्यायला लागलो. पण काय झालं मित्रांनो, तुम्हाला सांगतो की याचा मला शॉक एवढा बसला की मला 15 दिवस तुम्हाला म्हणजे ही गोष्ट तुम्हाला मी खरोखर सांगतोय की 15 दिवस माझ्या डोळ्याला डोळा म्हणजे कसलाय ते डोळ्याला डोळा लागला. म्हणजे झोप नावाची वस्तू की 15 दिवस मला काय आहे ते समजलीच नाही. तर काय झालं, असं पडलं की त्यावेळी माझी लहान मुलं होती, माझी बायको, असा तिघांचा मला एकसारखा असा विचार यायचा. माझी बायको स्वाभिमानी असल्यामुळं की मला असं वाटायचं आईला काय म्हणजे भविष्यामध्ये ह्यांचं काय. आता हे मला जर का काय झालंच याच्यामध्ये म्हणजे होण्यासारखीच परिस्थिती असं झालं तर माझ्या बायकोचं काय होणार. आणि माझी बायको स्वाभिमानी, माझी पोरं स्वाभिमानी, माझ्या पोरांचं काय होणार. हे माझ्या डोक्यात असं रात्रंदिवस असा तोच विचार. हा विचारानं मी 15 दिवस तुम्हाला सांगतो, 15 दिवस कसलाय ते माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. आणि की कोल्हापूरला त्यावेळी किडनीचे डॉक्टर नव्हते आणि किडनीच्या डॉक्टरला दाखवायला जायचं म्हणलं तर आपल्याला मिरजला जायला पाहिजे. मग मिरजला जायचं म्हणलं की आपल्याला पैशाची तरतूद मिरजेला जायचं म्हणलं की आपल्याला प्रथम पैशाची तरतूद करायला पाहिजे. आणि पैशाची तरतूद केल्यानंतरच आपण पुढं मिरजेला जाऊ शकत होतो. मग मित्रांनो, आम्ही एक 10-15 दिवसात पैशाची तरतूद केली आणि आम्ही मिरजेला डॉक्टर राजीव गांधी यांच्याकडे गेलो. मग राजीव गांधींच्याकडे आम्ही सकाळी गेलो. तिथं गेल्यानंतर परत रक्त तपासलं, परत सगळ्या तपासण्या केल्या, डॉक्टरना दाखवलं. माझ्या अनुभवातला डॉक्टर जर का बघितला तर तो अक्षरशः भगवानाचं रूप आपण डॉक्टर राजीव गांधीला म्हणलं पाहिजे. कारण का राजीव गांधींनी सांगितलं ठीक आहे, काय तुम्हाला एवढं काय नाहीये आणि हे तुमचं बरं होऊन जाईल. त्या डॉक्टरने मला फक्त एकच गोळी दिली आणि मला फक्त 15 दिवसानं यायला सांगितलं. ती एक गोळी आणि 15 दिवसाचा फॉलोअप
त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला कधीही मिरजेला यायला सांगितलं नाही. पण मी स्वतःची काळजी दक्षता घेण्यासाठी वर्षातून एक वेळा मिरजेला जात असतो. राजीव गांधींना दाखवत असतो. स्वतःच्या सगळ्या तपासण्या करून घेऊन येत असतो. कारण का की किडनीचा आजार हा काय तेवढा साधा आणि सोपा नव्हता. त्यामुळे मी वरचेवर करीत असतो. आता हे झाले माझ्या किडनीच्या आजाराचं. आता ह्याचा दुसरा इफेक्ट काय झाला बघा मित्रांनो, की किडनीचा आजार मला झाला. मी आजारातनं बरं झालो. सगळं झालं. पण माझ्या त्या आजारामुळं माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. कारण का, की एकंदरीत पोरांचा विचार, बायकोचा विचार आणि ही एकंदरीत जी स्वाभिमानानं जगलेली ही माझी कुटुंब होतं, याच्या विचारामुळे काय झालं, की माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. आता काय करायचं? मग मी सायकियाट्रिकना दाखवलं. म्हणजे जे मानसोपचार तज्ञ असतात त्यांना मी दाखवलं. मग मानसोपचार तज्ञाने मला औषधं दिली आणि मानसोपचार तज्ञाने मला औषध दिली आणि मी औषधं खायला लागलो आणि मग मला थोडी-थोडी झोप लागायला लागली. मनाला शांतता वाटायला लागली. कामावर एकाग्रता वाटायला लागली आणि माझं परत होतं तसं काम चालू झालं. मी पूर्ण ठणठणीत बरा झालो. पण मित्रांनो, काय असते माहितीये का, की किडनीच्या आजाराच्या गोळ्या मला चालू लागू झाल्या नाहीत. पण ह्या मानसिकतेच्या आजाराच्या गोळ्या मला बरेच वर्ष घ्यायला लागल्या. आता मित्रांनो, असा हा माझा एकंदरीत म्हणजे मृत्यूच्या दाढेतून आलेला हा माझा प्रवास होता, की हा प्रवास मी त्या म्हणजे 5-7 वर्षामध्ये फार भयंकर, भयंकर म्हणजे भयंकर परिस्थितीतून काढला. या प्रवासाला माझ्या बायकोनं माझ्या खांद्याला खांदा लावून देऊन मला साथ दिली. माझ्या मित्रमंडळींनी पण मला त्या पद्धतीने मला साथ दिली. अशीच सगळ्यांना आपल्या वाईट काळामध्ये एकमेकाला साथ लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला पसंत पडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब